मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विजयाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले। विधानसभा निवडणुकीत भाजपशी जवळीक असलेल्या राज ठाकरे यांनीही ईव्हीएम मशीनच्या विश्वासार्हतेबद्दल शंका उपस्थित केली। दरम्यान या भूमिकेचं सामनामधून म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मुखपत्रातून समर्थन होत आहे, स्वागत होत आहे। त्यामुळे ईव्हीएमचा मुद्दा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंमधली दरी मिटवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरेल का? काय चाललेले दोन ठाकरे बंधूंमध्ये पाहूयात या रिपोर्टमधून। ज्या प्रकारचा जल्लोष व्हायला पाहिजे होता, ज्या प्रकारची गोष्ट व्हायला पाहिजे होती, मिरवणुका काय सगळं सन्नाट आलो। कारण लोकांमध्येच संभ्रम होता। हे काय हे कसं झालं? फडणवीस का उत्तर देतात त्या प्रश्नावर हा संवाद अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो दोघांमधला संवाद लाईव्ह लोकांना दाखवला पाहिजे। ईव्हीएमच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र येणार का हा प्रश्न उपस्थित होतोय। यामागचं कारण म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी विधानसभा निकालांवर उपस्थित केलेले प्रश्न। त्याच पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून राज ठाकरेंच्या भूमिकेचं समर्थन करण्यात आलंय। बरेच दिवस विचार केल्यावर राज ठाकरेंनीही ईव्हीएम निकाल खरा नसल्याचं जाहीर केलं। लोकांनी मतं दिली ती आपल्यापर्यंत पोहोचलीच नाही, म्हणजे ईव्हीएम वर ज्यांच्या चिन्हापुढे मतदारांनी बटन दाबलं त्यांच्यापर्यंत मतं गेली नाही। मग या अदृश्य झालेल्या मतांचं नक्की काय झालं हा महाराष्ट्राला पडलेला गहन प्रश्न आहे। राज यांच्या मनात ही अशी शंका घुसळत असेल तर त्यांनी सर्वात आधी देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामाच मागायला हवा। राज ठाकरे यांना निवडणूक निकालाबाबत पडलेले प्रश्न हे महाभारतातील यक्ष प्रश्नांप्रमाणे। महाभारतातील युधिष्ठिर आणि यक्ष यांच्यातील प्रश्न उत्तर आणि संवाद जितका मोहक आहे तितकेच राज यांना पडलेले प्रश्न आणि त्या प्रश्नांना फडणवीसांकडून मिळणारे उत्तरही कदाचित रंजक असेल। या उत्तर संवादाची वाट महाराष्ट्र देखील पाहते। राज हे यक्षाच्या भूमिकेत आहेत की युधिष्ठिराच्या हे या क्षणी कळायला मार्ग नाही। शरद पवार साहेबांचे 8 खासदार निवडून आलेत। 8 खासदार, त्यांचे 10 आमदार येतात आणि लोकसभेला ज्या अजित पवारांचा 1 खासदार निवडून आलाय तिथे 42 आमदार येतात। 4 महिन्यात फरक पडला लोकांच्या मनात। काय झालं, कशामुळे झालं हा संशोधनाचाच विषय। राज ठाकरे यांनी त्यांच्या मनातले जे प्रश्न आहेत महत्त्वाचे हे प्रश्न घेऊन त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटलं पाहिजे आणि फडणवीस का उत्तर देतात त्या प्रश्नावर हा संवाद अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो दोघांमधला संवाद लाईव्ह लोकांना दाखवला पाहिजे। राज ठाकरे त्यांना ईव्हीएमवर प्रश्न विचारतायत, घोटाळ्यावर प्रश्न विचारतायत, तुम्ही कसे मुख्यमंत्री झालात हे विचारतायत। त्यांच्याच पक्षाचे मित्र आणि देवेंद्र फडणवीस हे उत्तर देत आहेत, हे जनतेला कळलं पाहिजे। मी तुम्हाला सांगतो, मी एक नवीन नाव संजय राऊतांकरता आजपासून देतोय। ते आता जे महामंडलेश्वर जे म्हणतात ना, तर महाबंडलेश्वर ही त्यांची परिस्थिती आहे। मला असं वाटतं संजय राऊत यांनी प्रयागराजला जावं आणि शिवसेना संपवण्याचं जे काही त्यांनी पाप केलेलं आहे त्याकरता त्या प्रयागराजच्या संगमावरती त्रिवेणी संगमामध्ये डुबकी मारावी आणि त्यांना त्या ठिकाणी महाबंडलेश्वर नावाची पदवी त्या ठिकाणी देण्यात यावी। विधानसभा निवडणुकीनंतर घेतलेल्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी एक प्रकारे ईव्हीएमवर शंका उपस्थित केली। लोकसभेनंतर 4 महिन्यात लोकांचं मत इतकं कसं बदललं यासह अनेक प्रश्न विचारत निकालाबाबत रोखठोक भूमिका राज यांनी मांडली। मात्र आता यावरून भाजप नेते राज ठाकरेंवर तुटून पडले। म्हणजे निकाल लागल्यावरती, निवडणुकीचा निकाल लागल्यावरती ज्या दिवशी निकाल लागला, मी बोलतोय तुम्हाला समजत असेल मी काय म्हणतोय ते, आणि सगळ्यांना माहिती आहे। महाराष्ट्रात निकाल लागल्यावरती मी पहिल्यांदा महाराष्ट्रात असं बघितलं, सन्नाटा पसरला। ज्या प्रकारचा जल्लोष व्हायला पाहिजे होता, ज्या प्रकारची गोष्ट व्हायला पाहिजे होती, मिरवणुका काय सगळं सन्नाट आलो। कारण लोकांमध्येच संभ्रम होता। हे काय हे कसं झालं, असा कसा निर्णय आला? करायचं होतं आत्मचिंतन केलं, आत्मपराभवाचं प्रदर्शन। मला व्यक्तिगत प्रवीणजी बोलायचं नाही, खरं तर मी भूमिका घेतली होती।
महायुतीला विनंती केली होती की राज ठाकरे यांच्या सुपुत्राला अमित ठाकरेला आपण मिळून समर्थन देऊया. अरे जनतेचा तुमच्यावर विश्वास नाही तर तुम्ही आमच्यावर शंका कसली घेता? ईव्हीएम वर शंका घेता, मतदारांवर शंका घेता. विनाकारण कुठेतरी विषय काढायचे. लोकसभेच्या वेळेला कोणी बोलले नाही आणि आता विधानसभेला लागेल त्याला ईव्हीएम मध्ये घोटाळा दिसायला लागलेला आहे. आता उगाच आपण हारलो म्हणून काहीतरी बोलायचं म्हणून विरोधक बोलताय. राज ठाकरेंनी निकालावर बोट ठेवताना काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांचं उदाहरण दिलंय. 70 ते 80 हजारांच्या मतांनी निवडून येणारे थोरात 10,000 मतांनी पराभूत कसे झाले असा सवाल उपस्थित केला. मात्र यावरून विखे पिता पुत्र राज ठाकरेंवर तुटून पडले. बाळासाहेब थोरात काँग्रेसचे नेते 7 वेळा आमदार झाले. 7 वेळा. ही 8वी टर्म होती त्यांची. 7 वेळा जो माणूस आमदारकीला 70 ते 80 हजार मताधिक्याने निवडून यायचे ते बाळासाहेब थोरात या निवडणुकीमध्ये 10,000 मतांनी पराभव होतो. माननीय राजसाहेबांनी पुढच्या वेळेस महाराष्ट्र दौऱ्यामध्ये संगमनेर पासून सुरुवात करावी आणि संगमनेरच्या 7 किंवा 8 टर्म कालावधीमध्ये रायदार त्या हसताना चेहऱ्या पाठीमागं जनता किती रडत होती हे त्यांना कळेल आणि मग त्यांना या परिवर्तनाचं उत्तर मिळेल. अशा पद्धतीने एखाद्या व्यवस्थेवर संशय व्यक्त करणं म्हणजे त्या भागातील मतदारांचा तुम्ही अपमान करण्यासारखं आहे. मला वाटतं ते त्या मतदारसंघातील जनता ही सहन करणार नाही. दिलेला जनादेश जनतेचा आहे. लोकसभेला मोठा पराभव पदरात पडलेल्या महायुतीनं विधानसभेला तब्बल 232 जागांवर विजय मिळवला तर महाविकास आघाडी 50च्या आत अडकली. त्यामुळे निकालावरून सुरुवातीपासूनच उद्धव ठाकरेंसह मवियाकडून ईव्हीएम कडे बोट दाखवलं जातं. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही या वादात उडी घेतली. त्यामुळे हा मुद्दा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंमधली दरी मिटवण्यास कारणीभूत ठरणार का याकडे राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.